तुपे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे ना. अध्यक्ष महोदय, पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री साहेब सकारात्मक असं उत्तर देत आहेत, पण काही गोष्टींकडे मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो. पुण्यामध्ये 34 गावांचा समाविष्ट झालेला आहे. समान पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ती लवकर होईल सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्यामध्ये पाणी वाटपाचा असमतोल आहे. मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे आमच्या भागातल्या काही नागरिकांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला 2 तास पाणी द्या. त्यावेळी मध्य पुण्यातले काही नागरिक आले होते आणि सांगत होते आम्हाला 10 तास पाणी मिळतंय, ते 8 तास का झालं. म्हणजे एका बाजूला पुणे शहरामध्ये उपनगरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा, 30 मिनिटं पाणी पुरवठा, 45 मिनिटं पाणी पुरवठा, दुसऱ्या बाजूला 10 तास पाणी पुरवठा. सकाळी पाणी येतंय, दुपारी पाणी येतंय, संध्याकाळी पाणी येतंय. मग पाण्याचा अपव्यय होणार नाही का. त्यामुळं मला असा आपल्या माध्यमातून पहिला प्रश्न विचारायचा आहे की या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सूचना देऊन संपूर्ण शहराला समान जर आपण टॅक्स घेतो, पाणी पुरवठ्याचा टॅक्स समान आहे, तर सगळ्यांना 2 तास किंवा 4 तास असं समान पाणी उपनगर आणि शहराच्या मध्यभागाला देणार का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की पुण्याची वाढ प्रचंड वेगाने होतीये. नवीन पीएमआरडीचा भाग आलाय, नवीन गावं आलेली आहेत. यावेळी पुणे महानगरपालिका संबंधित विकासकाकडून, बिल्डरकडून, डेव्हलपरकडून एक अंडरटेकिंग घेतं की या कामाचं झाल्यानंतर यांना जोपर्यंत महानगरपालिका पाणी पुरवणार नाही तोपर्यंत मी स्वतः पाणी पुरवेल. परंतु एकदा बिल्डिंग बांधून झाली, फ्लॅट धारकांना फ्लॅट हस्तांतरित केले की तो हात वर करतो आणि ते सगळेच्या सगळे नागरिक हतबल होतात आणि मग टँकरही तिथे मिळत नाहीत. आता टँकरला पैसे द्यायला नागरिक तयार आहेत, पण टँकरनी पाणी मिळत नाही. त्याच्यामुळं जर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा नसतील, पाण्याच्या लाईन डेव्हलप झालेल्या नसतील, तर पहिल्यांदा त्या लाईन डेव्हलप करून मगच विकासकांना अशी परवानगी देणार का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा आहे की या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेकदा महानगरपालिकेला राज्य सरकारच्या विविध जे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून पाईप त्यांच्या जमिनीतून टाकायला लागते. तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणून या 24 लाईन